लक्ष द्या. मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण? पेज लेआउट मध्ये कोणते ऑप्शन बघितले होते? पेज सेट वाले ऑप्शन बघितले होते ना, बरोबर. आणि हे पॅराग्राफ वाले ऑप्शन बघितले होते. आता कोणते बघणार आहे? पेज बॅकग्राऊंड. कोणते ऑप्शन बघणार आहोत? पेज बॅकग्राऊंड. समजा एखादा पॅराग्राफ घेतो इथे पहिला आपण. आला एक पॅराग्राफ, समजतंय? आता इथे यायचं पेज लेआउट मध्ये जायचं आहे. सर्वप्रथम बघा इथे काय लिहिलं आहे? वॉटरमार्क. काय नाव लिहिलं आहे? वॉटरमार्क. इथे खाली बघा एक ड्राफ्ट म्हणून नाव येते, बरोबर. मी वॉटरमार्क वरती घेऊन गेलो, इथे ड्राफ्ट म्हणून लिहिलं. तर वॉटरमार्क म्हणजे काय असतं? कधी कधी बघा कंपनीचं एखादं नोटबुक असतं, बरोबर. कंपनीचं एखादं बुक असतं, तर प्रत्येक पेजवरती काय असतं? कंपनीचं नाव लिहिलं असतं. तसं आपल्याला समजा स्वतःचं नाव द्यायचं आहे, प्रत्येक पेजवर स्वतःला नाव द्यायचं. तर काय करणार आपण? इथे वॉटरमार्कवरती जाणार, म्हणजे या टेक्स्टच्या मागच्या साईडला वॉटरमार्कवरती जाणार, बरोबर. मी डायरेक्टली इथून घेतलं तर इथून येणार नाव. काय घेतलं समजा कॉन्फिडेन्शियल, समजा इथे क्लिक केलं, बघा आलं वॉटरमार्क. मग आता हे वॉटरमार्क नको आहे, तर कसं घालवणार? जिथून ऑन केलं तिकडेच जायचं. कुठे आणणार? पहिलं वॉटरमार्क, नंतर कुठे आणणार? रिमूव्ह वॉटरमार्क. कुठे जाणार? रिमूव्ह वॉटरमार्क. बघा गेलं वॉटरमार्क. कळेल कसं ऑन केलं होतं? बघा पुन्हा कुठे यायचं आपण? वॉटरमार्कवरती जायचं. आता हे डायरेक्ट आलं ना, आपल्याला अलग वॉटरमार्क पाहिजे असेल, म्हणजे स्वतःचं नाव द्यायचं असेल तर कुठे यायचं आहे? वॉटरमार्कवरती जायचं आहे. नको असेल तर कुठे यायचं? रिमूव्ह वॉटरमार्क. आता कुठे यायचं आहे? कस्टम वॉटरमार्क आहे ना, इथे क्लिक केलं समजा. वाचा इथे काय दिलंय? नो वॉटरमार्क. म्हणजे वॉटरमार्क आहे का आता? नाही. पहिला ऑप्शन काय दिलाय? पिक्चर वॉटरमार्क. आणि दुसरा ऑप्शन कोणता दिलाय? टेक्स्ट. समजते? पहिले आपण टेक्स्ट वॉटरमार्क बघू. टेक्स्ट म्हणजे काय? नाव लिहू शकतो. मग टेक्स्ट वॉटरमार्कवरती एकदा क्लिक करायचं. इथे आला ऑप्शन, ऑन झाला. बघा आतापर्यंत ऑप्शन ऑन होता का? नाही ऑन होता. एकदा इथे टेक्स्ट वॉटरमार्कवरती क्लिक करायचं आहे ना. तुम्ही लँग्वेज कोणती पाहिजे असेल तर टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे कोणतं नाव द्यायचं आपल्याला? तर आपलं स्वतःचं नाव लिहिलं समजा, लिहिलं नाव. त्याचा फॉन्ट पाहिजे कोणता? साईज. आपण इथून साईज कमी जास्त घेऊ शकतो. कलर कोणता पाहिजे? कलर घेऊ शकतो. समजा मी हा रेड कलर घेतला, बरोबर ना. आणि ते काय दिलं? डायगोनल ना. समजा मी काय केलं? अप्लाय करून बघतो. कोणत्या ऑप्शनवर क्लिक करतो? अप्लाय. बघा आलं इथे अप्लाय. कळालं? आता हा ऑप्शन कोणता आहे? सेमी ट्रान्सपरंट. याच्यावरती एकदा क्लिक केलं. आता एकदा ऑप्शन ऑन केला, सेमी ट्रान्सपरंट बंद केलं ना. आता अप्लायवरती क्लिक करा. बघा दिसतो थोडं डार्क. समजतं नाही? पॅरेग्राफच्या मागच्या साईडला या. पुन्हा पाहिजे इथून आपल्याला हॉरिझॉन्टल पाहिजे, म्हणजे आडवी. इथून अप्लाय करायचं. बघा समजतंय? कळलं एवढं? नंतर काय केलं? इथून क्लोज केलं. समजतं ना? हा पॅरेग्राफ घेतला तर बघा ह्याच्या मागे येणार. अजून एकदा कॉपी केली या पॅरेग्राफची आणि इथे पेस्ट केलं. दाखवतं पॅरेग्राफच्या मागच्या साईडला. समजलं वॉटरमार्क म्हणजे काय? तर पेजच्या मध्ये येणार ते सेंटरला. बघा इथे मायनस करून. कळतंय? आता पुन्हा बघा वॉटरमार्क घालवायचा आहे तर कुठे आणणार? पुन्हा वॉटरमार्कवरतीच जायचं आहे. नको असलं काय करणार आपण? रिमूव्ह वॉटरमार्क. गेलं वॉटरमार्क निघून. पुन्हा कुठे जातो? वॉटरमार्कवरती जायचं आहे. आता देण्यासाठी कुठे आणणार आपण? कस्टम वॉटरमार्क. आता आपण काय बघितलं? टेक्स्ट बघितलं होतं ना, अप्लाय केलं होतं अलग अलग इफेक्ट. आता कोणता घेतोय? पिक्चर. बरोबर ना. म्हणजे बॅकग्राऊंडला काय पिक्चर पाहिजे, तर पिक्चर वॉटरमार्कवरती क्लिक करायचं. आलं पिक्चर. कोणतं पिक्चर पाहिजे सिलेक्ट करू शकतो आपण इथून. दिसतं ते सिलेक्ट पिक्चर आहे ना. कोणती इमेज माहिती आपल्याला? इमेज कुठे आहेत? कुठे इमेज आपल्या? डी ड्राईव्ह. समजतं? कुठे जाणार? नंतर इमेजेस. समजतं ना? कोणताही समजा फोटो पाहिजे असेल एखादा, समजा हे फ्लॉवर पाहिजे, त्याला काय करायचं आहे? इन्सर्ट. आलं. आणि इन्सर्ट केल्यानंतर काय करायचं आहे? अप्लाय केलं समजा. दाखवतं इथे. आलं इथे थोडंफार वॉटरमार्क बघा इथे दिसतंय. कळलं? इथे आले पेज. इथे बघा मी क्लोज करून बघतो पाहिजे तर. आले ते पेजच्या सेंटरला. वॉटरमार्क कुठून गेलो होतो आपण? कस्टम मधून ना.
आता वॉश आउट, या वॉश आउट इफेक्ट बंद केला. आता अप्लाय करून बघा. थोडं दिसतं डार्क. स्केल म्हणजे साईज आपण बोलतो किती पर्सेंट पाहिजे, समजा 100% घेतलं, नंतर अप्लाय करून बघा. आलं पूर्ण पेज बरोबर. समजतंय. जेवढं पाहिजे आपण घेऊ शकतो. झालं. झूम साईजमध्ये वाढायला दिसतंय. नॉर्मल पाहिजे काय घ्यायचं, ऑटो घ्यायचं इथून आणि काय करायचं आहे, अप्लाय. कळलं. वॉश आउट नको असेल इथून कमी जास्त करू शकतो वॉश आउट इफेक्ट. नंतर काय करायचं आहे, क्लोज. आलं वॉटरमार्क. आता हे वॉटरमार्क नको आहे तर कसं घालवणार, पुन्हा वॉटरमार्कवरतीच क्लिक करायची आणि नको असेल तर काय करायचं आहे, रिमूव्ह वॉटरमार्क. कळलं वॉटरमार्क ऑप्शन. समजलं व्यवस्थित वॉटरमार्क कसं द्यायचं आहे. आता इथे आता काय दिलं आहे, पेज कलर. पेज कलर म्हणजे काय, इथे बघा खाली बॅकग्राऊंडला कलर दिसतोय. दिसतो ना खाली पेजमध्ये बॅकग्राऊंडला कलर दिसतो ना. पेज कलरचा अर्थ काय, तर पेजच्या चारी साईडला बॅकग्राऊंडला आपल्याला कलर पाहिजे असेल तर कुठे यायचं आहे, पेज कलरवरती क्लिक करायचं. कोणता कलर पाहिजे असेल इथून आपण घेऊ शकतो. दाखवतो इथून कलर. नको असेल तर काय करणार, नो कलर. नको असेल तर काय करणार आपण, नो कलर. समजतं ना. इथून एखादा कलर दिला समजा बॅकग्राऊंडला. आता हा बॅकग्राऊंडचा कलर नको असेल, घालवायचा आहे तर कुठे जाणार, जिथून इफेक्ट ऑन केला तिथेच जायचं आहे. पेज कलरवरतीच जायचं आहे आणि काय घेणार, नो कलर. बघा गेला इफेक्ट. पुढे कुठे जाणार, पुन्हा पेज कलरवरती जाणार. ऑप्शन वाचा काय दिला इथे, फिल इफेक्ट. म्हणजे अजून अलग अलग बॅकग्राऊंड येणार. फिल इफेक्टवरती क्लिक केलं. पहिला कोणता ऑप्शन आहे, ग्रेडियंट. म्हणजे इथून कलर मिक्स करू शकतो आपण. वन कलर है ना, कोणता कलर पाहिजे घेऊ शकतो इथून. टू कलर म्हणजे दोन कलर येणार. समजतं. इथून कलर मिक्स करा अलग अलग. हॅलो. इथे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कोणता आपण पाहिजे तर घेऊ शकतो. प्रीसेट म्हणजे काय, तर अलग अलग डिझाईन येणार अजून. कळेल. पाहिजे असेल काय करणार आपण इथून ओके करायचं. हा. आता नंतर कुठे यायचं आहे, टेक्स्चर पाहिजे तर टेक्स्चरवरती जाऊ शकतो आपण. टेक्स्चरवरती क्लिक केलं मी, इथून अलग अलग टेक्स्चर आहेत. दाखवतो ना कोणते टेक्स्चर घेऊ शकतो आपण बॅकग्राऊंडला. समजतं. समजा एखादा टेक्स्चर सिलेक्ट केला आणि काय करणार इथून आपण ओके करायचं आहे. बघा आलं बॅकग्राऊंडला टेक्स्चर. नको असेल तर काय करणार, पुन्हा पेज कलर आणि कुठे जाणार, नो कलर. अजून अलग पाहिजे तर कुठे यायचं आपण, फिल इफेक्ट. आता पॅटर्न पाहिजे तर पॅटर्न घेऊ शकतो इथून. इथून कलर पाहिजे तर मिक्स करा. दाखवतो अलग अलग पॅटर्न. पुढे काय दिलं आहे, पिक्चर. पिक्चर पाहिजे तर पिक्चरवरती क्लिक करा. म्हणजे एखादी इमेज येणार बॅकग्राऊंडला. नंतर कुठे जाणार आपण, सिलेक्ट पिक्चर. समजतं ना. आपला फोटो समजा टाकायचा असेल बॅकग्राऊंडमध्ये तर इथून माहिती आहे ना पिक्चर कुठे भेटणार, कॉम्प्युटर, नंतर डी ड्राईव्ह, त्यामध्ये इमेजेस फोल्डर. आय प्रेस करायचं सिलेक्ट करून. दाखवतो इमेजेस फोल्डर. एखादा फोटो पाहिजे असेल सिलेक्ट करायचा इथून आणि सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, इन्सर्ट. आलं. आणि नंतर काय करायचं आहे, ओके. बघा आला बॅकग्राऊंडला फोटो. समजतंय. आता हा बॅकग्राऊंडचा फोटो घालवायचा असेल तर कुठे येणार आपण, पेज कलर. काय करायचं आहे, नो कलर. कळलं बॅकग्राऊंड कसं द्यायचं पेजला. आता शेवटचं ऑप्शन काय दिलं इथे, पेज बॉर्डर. पेज बॉर्डर म्हणजे काय, तर पेजच्या चारी साईडनी काय येणार, बॉर्डर येणार. पेज बॉर्डर याचा अर्थ काय, की या पेजला आपल्याला चारी साईडनी काय करायचं आहे, बॉर्डर द्यायचे. तर कुठे येणार, पेज बॉर्डरवरती एकदा क्लिक करायचं. केलं क्लिक पेज बॉर्डरवरती. बघा आला बॉर्डर अँड सेटिंगचा बॉक्स आला ना एक. पहिलं कुठे यायचं आहे, बॉर्डर पाहिजे तर बॉर्डर घेऊ शकतो आपण. इथून काय घेणार, समजा पेज बॉर्डर पाहिजे काय घेणार, पेज बॉर्डरवरती क्लिक केलं. आता स्टाईल, कोणती स्टाईल दाखवतो सध्या, नन आहे ना. इथून बघा, मग इथून एखादी स्टाईल घेऊ शकतो आपण. अलग अलग स्टाईल आहेत आपल्याला. दाखवतो कोणती स्टाईल पाहिजे, ती स्टाईल घेतली. समजा ही वाली स्टाईल घेतली, आली. आता कलर बघा कोणता दाखवतोय, कलरवरती क्लिक करा.
कोणता कलर पाहिजे आपण अप्लाय करू शकतो. आला अलग अलग कलर. विड्थ इथून पाहिजे तर आपण चेंज करू शकतो थोडंफार. नंतर काय करायचं इथून ओके. बघा आला चारी साईडने बॉर्डर. कळतंय. आता ही बॉर्डर नको आहे आपल्याला, तर कुठे येणार. पेज बॉर्डरवरतीच जायचं आहे आणि तिथून काय करायचं आहे नन. नको असलं काय करणार नन करायचं आहे. नंतर काय करणार ओके. बघा गेली बॉर्डर. अजून अलग बॉर्डर पाहिजे असलं कुठे येणार आपण पेज बॉर्डरवरतीच जायचं आहे. पहिली काय केलं होतं इथून स्टाईल घेतली आपण बरोबर ना. कलर पाहिजे तर कलर घेतला आणि अप्लाय करण्यासाठी काय केलं होतं ओके केलं ना. नको असलं काय करणार इथून नन केलं समजा. पण मला आता आपले अलग बॉर्डर पाहिजे अजून, तर कुठे जाणार आपण तर आर्ट वरती क्लिक करायची. कुठे जाणार आर्ट दिसते आर्ट म्हणून. त्या आर्टच्या ॲरोवरती क्लिक करायचं. इथून आलो ॲरोवरती क्लिक केली. कोणती आर्ट पाहिजे इथून सिलेक्ट करा. बघा बहुत अलग अलग दिल्यात बरेचसे स्टाईल. समजलं ना. आपण इथून कोणती घेऊ शकतो. समजा आपण ही स्टाईल सिलेक्ट केली. नंतर काय करणार इथून ओके. बघा आली पेजला बॉर्डर. कळाला. पुन्हा नको असलं कुठं आणणार पेज बॉर्डरवरतीच जायचं आहे. समजतंय. आलो पेज बॉर्डरवरती. इथून ऑप्शनमध्ये जाऊ शकतो आपण. अलग पाहिजे तर अजून कुठे आणणार ऑप्शन. आता ही टॉप मधून कुठे पाहिजे बरोबर ना. एकदम बॉर्डर समजा आपल्याला जवळ वाटत असेल तर थोडी बॉर्डर आतल्या साईडला कमी करू शकतो. समजा मला काय करायचे राईट साईडला बॉर्डर काय करायचे कमी द्यायचे बरोबर. या साईडला घेतली इकडे. तशीच लेफ्ट साईडला पण घेतली. आलं. नंतर काय करायचं ओके करायचं आहे. नंतर ओके. बघा बॉर्डर आली इकडे टच होऊन. समजते. बॉर्डर मागे पुढे कमी करू शकतो आपण. कुठून घेणार आहे इथून पेज लेआउट पेज बॉर्डर. नंतर कुठे गेलो तर आपण ऑप्शन. समजते. जेवढं पाहिजे असेल तेवढं सिलेक्ट करू शकतो आणि नंतर काय करायचं आहे ओके करायचं आहे. हॅलो. आता बॉर्डर नको आहे तर काय करणार इथून नन करायचं आहे. नंतर ओके. करा एवढी प्रॅक्टिस. समजते. कोणती कोणती प्रॅक्टिस केली होती आपण. पहिलं कुठे गेलो होतो वॉटरमार्क. समजतं ना. मागच्या साईडला नाव द्यायचं असेल पेजच्या मागे तर देण्यासाठी कुठे जाणार कस्टम वॉटरमार्क. नको असेल तर रिमूव्ह वॉटरमार्क. मग इथे आपण पिक्चर पाहिजे तर पिक्चर घेऊ शकतो किंवा टेक्स्ट घेऊ शकतो. तसंच काय दिलं होतं पेज कलर म्हणजे चारी साईडनी कलर पाहिजे घेऊ शकतो इथून. नको असेल तर काय करणार नो कलर. अजून अलग पाहिजे तर कुठे येणार आपण इथून फिल इफेक्टमध्ये जाऊन घेऊ शकतो. आणि शेवटला कुठे गेलो तो पेज बॉर्डर है ना. इथून स्टाईल सिलेक्ट केली कलर घेतला. अजून अलग पाहिजे तर काय येणार आर्ट घेतली होती ना आपण इथून. आणि नको असेल तर काय करणार नन. पण कधी कधी बॉर्डर फक्त वरती पाहिजे आणि समजा इथे खाली बॉटमला पाहिजे. समजा इथून एखादी बॉर्डर अप्लाय केली. आता चारी साईडनी बॉर्डर येते ना. मग ही डाव्या साईडची बॉर्डर नको असेल तर एकदा क्लिक करा तिथे. इथून पण क्लिक करा. आली फक्त वरची बॉर्डर. समजेल. नको आहे तर काय करणार इथून नन. नंतर ओके. करणार एवढी प्रॅक्टिस. समजतंय. करा एवढी प्रॅक्टिस.